मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल आपण आलो होतो पण आपल्या गावी खेडला मुरड्यात. आतापर्यंत व्हिडिओ काही तुमच्यापर्यंत आला नाही, लगेच अपलोड नाही केला मी, अजून लागतील. आता हा व्हिडिओ जेव्हा येईल तुमच्यापर्यंत तेव्हा मी मुंबईला असेल. तर मंडळी, आता चाललो आपण खेडला. काल थोडं दिवसभर कामं केली, आज पण सकाळी उठल्यापासून कामं केली. थोडंफार गवत काढलं, मोकळं केली झाडं. आणि आताचा बोललो तर दुपार आहे, रविवार आहे, जरा खेडला पण जाऊन येऊया. आणि घरात मंडळी आमच्या थोडीशी वाळवी पण झाली, थोडी नाही म्हणजे जास्तच झाली. तर आपण जातो ते वाळवीचं औषध आणायला. जिथे गेल्याला वाळवीचं औषध मारलं होतं तिथे वाळवी नाही लागली, जिथे नव्हतं मारलं तिथे लागली. तर आता थोडंसं काहीतरी करायला पाहिजे, नाही तर काय ते लाकडी दरवाजे वगैरे हे करतील, त्रासदायक आहे. म्हणून चाललो खेडला. मंडळी, पावसाची अपडेट म्हणल्यानंतर थांबा तुम्हाला दाखवतो. एक समीक्षा रिक्षात आलो ते पावसाची अपडेट तुम्ही बघता इकडे. पाऊस नाही जास्त आता, मग आम्ही आल्यापासून तर पाऊस नाही आहे. लोक म्हणतात मागे खूप होता. हे बघा, आता काय पाऊस नाही आहे, ऊन आहे. ऊन आहे म्हणून आम्ही थोडंफार काम करू शकलो. गवत वाढलं होतं मंडळी, तर आम्ही सगळंच गवत नाही काढत बसलो यावेळेला. हे बघा, गवत यावेळेला नाहीच जास्त वाढले, म्हणजे पाऊस उशिरा चालू झाला म्हणून की काय, पण नाही जास्त. बघा मंडळी, आता आलोय आम्ही भरण्यात. आणि आज मंडळी आदिवासी दिन आहे, त्याच्यामुळे बरेचसे इकडे लोक, आदिवासी समाजाचे लोक वगैरे, त्यांचं काहीतरी मोर्चे वृक्ष वाटप आहे. हे बघा, भरण्यामधलं मच्छीचं मार्केट आज जास्त नाही मच्छी आहे ना. हे बघा, इकडे कार्यक्रम आहे. आज आदिवासी समाजाचा. हो, ते आता दोघे आमच्या गाडीत आले, त्यांना तिकडे गेले, ते इकडे यायला पाहिजे. वृक्ष वाटप आहे. इथे खेड एस टी स्टँड आहे, गर्दी. काय काय लोक येत आहेत पण मुंबईला सुट्टी आहे. आज रविवार ना, जाणारी पण लोक आहेत, येणारी पण लोक आहेत. हे बघा मंडळी, ही कशाची पानं आहेत सांगा? तेर म्हणजे गाठ्या आळूचा फतफत करतात ते. आळू वडीची पानं मंडळी वेगळी अशीच असतात. आळू काय काय लोक ह्याच्या पण करतात, पण हे बघा, हे असं आहे. अच्छा, काय काय पण ही रस्त्यावरचे लोक पहिले खात नाहीत, जास्त करून लोक शेणकीवरची वगैरे अशी खातात. तेर मस्त गाठ्या छान होता, शेंगदाणे वगैरे टाकून. मंडळी, सकाळी आपण दुपारी आता खेडवरनं आलो, थोडंसं चिकन घेऊन आले, बोललो आज रविवार आहे. आणि बघा, सकाळी हे असं काम केलं बघा, दाखवतो मी पुढे जाऊन तुम्हाला. हे गवत असंच ठेवलं, कारण हे बाबा म्हणले, बडबे बाबा म्हणले, गुरांना त्यांचा चार होईल. ते म्हणजे चारा. तर ते बोलले तुम्ही नका कापू, मी कापून नेईन गुरांना. चांगलं आहे ना. ते कापता कापता बघा, आपण तुम्हाला आपले व्हिडिओ कधी बघितला असाल तर बघा, पण मावशीकडनं, आमच्या मीना मावशीकडनं पुण्याच्या, तिने शेवगा दिला होता. तर बघा, शेवगा आला आहे. बी टाकलं होतं, एक शेंग पण लावली होती, इथं आला आहे. परत हा बघा कुठं आला आहे. हा, बाबांनी आपल्याला एका ठिकाणी दाखवला होता. अरे मीच विसरलो. हे बघा, हे पण आपण काढलं. झाडं मोकळी केली, जेवढी झाडं आहेत ना तेवढी मोकळी केली, मधलं गवत राहू दिलं. ए टाकी भरली आहे. आणि बघा इथं कुठं, हे बघा, हे सुरण
हे बघा सुरणाचा कांदा, सुरण आहे हे. आणि इथे बघा अजून एक शेवगा आहे जो की आपण लावला होता. हां हे बघा, हे छोटंसं आलं आहे मंडळी. बरं झालं ते ह्या वेळेला आलो, कारण ही झाडं आहेत ना ती आत्ता जगली तर ठीक आहे, म्हणजे ते गवत साफ केलं म्हणून बरं झालं. हे बघा इथे, तिथे भरपूर पुंजका आला आहे, इथं हा कमी एकच आला आहे. नाही ते गवताने सगळं काय राहिलं नसतं, अजिबात नसतं राहिलं. आणि नंतर त्या गवताला आम्ही कापून पण टाकला असं कदाचित, समजलं नसतं तर. हे बघा आता इकडे हळद थोडीशी समीक्षाने मोकळी केली. हे बघा, आणि हे बघा बाबांनी मशरूम नेता इथे इथंच राहिले. बघा आपल्याकडे रोवणं पण आली होती, ही रोवणं मशरूम्स. कोणी खाल्ले का? आम्ही ह्याला कुत्र्याची छत्री म्हणतो, आळंबी. बाबांनी राहिली ती इथंच राहिली, ती खराब झाली आता. आणि हे काय इकडे मोकळं आहे त्यामुळे टेन्शन नाही. हा आंबा मोकळा केला मी, आम्हाला इकडे आलं ना सुचतच नाही. मग एकदा शिरलं ना गवतात की गवतच काढायचं असं असतं. मोकळा केला ना आंबा, बरं वाटलं. आता इकडे एवढं झालं नसतं, पण आता हे कसं तोडलं ना त्यामुळे सगळं. चिक्कू भरपूर लागले ना, चिक्कू न्यायचेत काढून आपल्याला, भरपूर म्हणजे भरपूर लागले चिक्कू. बघू शकतात आपल्या इकडची हळद चांगलीच फुटले. हळद मोठा कोंब बाबा चालून. हे बघा माझी आई करते काम. आई तू काय करतेस का जरा सांग. काय करते? हळदीला हळदीला साफ करते. हळदीला नाही, हळदीकडची माती साफ करते. आणि तिथं आहेत बाबा काम करत. चला 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 वर बाबा काय करतायत? मी पण येऊ का? नको राहू द्या, मला इथं मच्छर फोडतायत. बरं हाय करा. हाय.